तर एक महत्त्वाची बातमी समोर येतेय। मीरा भाईंदर मधील लुटेरी दुल्हन हिला अखेर अटक करण्यात आली आहे। 5 जणांशी लग्न करून फसवणूक प्रकरणी एका महिलेसह तिच्या साथीदारांना अटक करण्यात आलेली आहे। महाराष्ट्रातल्या 5 ठिकाणी, त्याच्यामध्ये अहिल्यानगर, जोगेश्वरी, बोरवली, मुंबई, पाचोरा अशाच ठिकाणी त्यांनी जे मुलं आहेत त्यांची फसवणूक केलेली आहे। ज्या मुलांचे वय जास्त झालेले आहे आणि अशी त्यांच्याकडे माहिती आलेली आहे, अशा मुलांना ते स्वतःहून अप्रोच व्हायचे आणि त्या लोकांची फसवणूक करायचे। यांचा मेन उद्देश हा होता की लग्नामध्ये जे सोनं किंवा जे इतर मौल्यवान वस्तू भेटतात ते घेणं आणि ते घेतल्यानंतर पसार होणं हा त्यांचा मुख्य उद्देश होता। आतापर्यंत तपासात असं समोर आलेलं आहे की 5 मुलांना त्यांनी फसवलेलं आहे। अहिल्यानगर मधील बनावट दूध प्रकरण 7 आरोपींविरुद्ध सुमारे 850 पानी दोषारोप पत्र दाखल करण्यात आले। स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांकडून हे दोषारोप पत्र दाखल करण्यात आलेलं आहे। जामखेड न्यायालयात हे दोषारोप पत्र दाखल करण्यात आलं असून उर्वरित 34 आरोपी मात्र अद्यापही फरार आहेत। बातमी उष्णतेसंदर्भात राज्यात पुन्हा उन्हाची लाट तीव्र होत असताना तळ कोकणातही तापमानात वाढ झाल्याचे दिसून येते। जिल्ह्यात तापमानाचा पारा 37 अंशांवर गेल्याचे दिसतंय। उष्णतेपासून बचाव करण्यासाठी पर्यटक कोल्ड ड्रिंकच्या दुकानात गर्दी करतायत। शासनाने नियमावली जाहीर केली आहे। शासनाने दुपारी 12 ते संध्याकाळी 4 पर्यंत घरातून बाहेर पडू नये असं आवाहन केलंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।